इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचा उपयोग माहिती विचारण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी केला जातो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा पहिला प्रकार येस नो टाईप क्वेश्चन्स किंवा व्हर्बल क्वेश्चन्स. या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो असते म्हणून यांना येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणतात. तसेच या प्रश्नाची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने होते म्हणून यांना व्हर्बल क्वेश्चन्स असेही म्हणतात. यांची रचना पुढील प्रमाणे असते. ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट किंवा इतर शब्द आणि शेवटी सर्वात प्रश्नचिन्ह. ऑक्झिलरी वर्ब मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, वुड, शुड इत्यादी शब्दांचा समावेश होतो. आर यू गोइंग टू स्कूल टुडे? तू आज शाळेत जाणार आहेस का? या प्रश्नाचे उत्तर शाळेत जाणार असेल तर होय, येस असेल, किंवा जाणार नसेल तर नाही, नो असे तरी असेल. म्हणजेच ज्या प्रश्नांचे उत्तर येस किंवा नो असते अशा प्रश्नांना येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणतात. या प्रकारच्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने होते म्हणून यांना व्हर्बल क्वेश्चन्स असेही म्हणतात. आर यू गोइंग टू स्कूल टुडे या वाक्याची सुरुवात आर या ऑक्झिलरी वर्बने झालेली आहे. तर हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क? तू तुझे काम पूर्ण केले आहे का? या वाक्याची सुरुवात हॅव ह्या ऑक्झिलरी वर्बने झाली आहे. येस नो टाईप किंवा व्हर्बल क्वेश्चन हे अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे असतात. अफर्मेटिव्ह वाक्याची रचना जसे ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह अशी असते. त्याचप्रमाणे निगेटिव्ह वाक्यामध्ये फक्त नॉट या नकारार्थी शब्दाचा समावेश होतो. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते. ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, त्यानंतर वर्ब आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह अशा प्रकारे असू शकते. किंवा ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर त्याला नॉटचा NT हा प्रत्यय आणि त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह या दोन्ही प्रकारे नकारार्थी वाक्य बनवता येतात. एकतर सब्जेक्ट नंतर नॉटचा वापर करता येतो, नाहीतर ऑक्झिलरी वर्बला NT प्रत्यय जोडता येतो. हॅव यू रेड दिस स्टोरी? क्वेश्चन मार्क. तू ही गोष्ट वाचली आहे का? या अफर्मेटिव्ह वाक्याचे निगेटिव्ह करताना हॅव यू नॉट रेड दिस स्टोरी? क्वेश्चन मार्क. तू ही गोष्ट वाचली नाही का? अशा प्रकारे रचना होऊ शकते. किंवा हॅवंट यू रेड दिस स्टोरी? क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे ही रचना होऊ शकते. किंवा दुसरं वाक्य बघा, विल यू हेल्प मी? क्वेश्चन मार्क. तू मला मदत करशील का? या अफर्मेटिव्ह वाक्याचे निगेटिव्ह करताना विल यू नॉट हेल्प मी? क्वेश्चन मार्क. तू मला मदत करणार नाहीस का? किंवा वोंट यू हेल्प मी? क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे रचना करता येते. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा दुसरा प्रकार WH टाईप क्वेश्चन. WHच्या प्रश्नांचे उत्तर येस नो अशा प्रकारे न येता अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरात काहीतरी माहिती द्यावी लागते. WH क्वेश्चनच्या वाक्याची सर्वसाधारण रचना पुढील प्रमाणे असते. WH वर्ड, त्यानंतर नाउन, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मेन वर्ब आणि सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क. WHच्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची रचना करण्यासाठी व्हॉट काय, वेन केव्हा कधी, वेअर कोठे, वाय का, हाऊ कसा, हू कोण कोणी, हुम कोणाला, हुज कोणाचा, विच कोणता, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती या शब्दांचा उपयोग केलेला असतो. पुढील उदाहरणांमधून WH क्वेश्चनची रचना समजून घेऊ. व्हॉट आर यू डुईंग देअर? क्वेश्चन मार्क. तू तेथे काय करत आहेस? या वाक्यात रचनेनुसार पहिल्यांदा व्हॉट हा WHचा शब्द आलेला आहे, त्यानंतर आर हा ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे, त्यानंतर यू हा सब्जेक्ट आहे, तर डुईंग हे वर्ब आलेले आहे, त्यानंतर देअर सारखा इतर वाक्याचा भाग येतो व शेवटी प्रश्नचिन्ह नेहमी असते. या वाक्यात WH शब्दानंतर नाउन आलेले नाही, म्हणजे काही वाक्यांमध्ये नाउन असतात किंवा काही वाक्यांमध्ये नाउन नसतात, म्हणून नाउन या शब्दाला कंस केलेला आहे.
अजून एक उदाहरण पाहू. हाऊ डू यू गो टू स्कूल? तू शाळेत कसा जातोस? या वाक्याची सुरुवात हाऊने झाली आहे. हाऊ मध्ये WH हे अक्षरे नाहीत, तरी हाऊला WH वर्ड समजले जाते. हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड? तू किती पुस्तके वाचली? या वाक्यामध्ये हाऊ मेनी या WH वर्ड नंतर बुक्स हे नाऊन आले आहे. त्यानंतर डिड हे ऑक्झिलरी वर्ब आले आहे. त्यानंतर यू हे सब्जेक्ट तर रीड हे मेन वर्ब आले आहे. त्यानंतर सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकारे काही वाक्यांमध्ये WH वर्ड नंतर नाऊन पण येऊ शकतात. अजून एक उदाहरण पाहू. विच स्टोरी आर यू टेलिंग हिम? तू त्याला कोणती गोष्ट सांगत आहेस? या वाक्यात विच नंतर स्टोरी हे नाऊन आलेले आहे. WH टाईप क्वेश्चनच्या वाक्यामध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी अशा दोन्ही प्रकारच्या रचना असतात. अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये WH वर्ड, त्यानंतर असेल तर नाऊन, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब आणि शेवटी प्रश्नचिन्ह अशी रचना असते. उदाहरणार्थ, वाय आर यू गोइंग टू स्कूल टुडे? तू आज शाळेत का जात आहेस? तशाच प्रकारे निगेटिव्ह वाक्याची रचना करताना सब्जेक्ट नंतर नॉटचा वापर करतात. निगेटिव्ह वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते. WH वर्ड, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, त्यानंतर क्रियापद आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह. याचं एक उदाहरण बघा. वाय आर यू नॉट गोइंग टू स्कूल टुडे? तू आज शाळेत का जात नाहीस? किंवा WH वर्ड नंतर ऑक्झिलरी वर्बला NT म्हणजे नॉट जोडून पण वाक्य बनवता येते. उदाहरणार्थ, WH वर्ड, त्यानंतर ऑक्झिलरी वर्बला NT आणि त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापद आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे वाक्यरचना करता येते. उदाहरणार्थ, वाय आरंट यू गोइंग टू स्कूल टुडे? तू आज शाळेत का जात नाहीस? अशा दोन्ही प्रकारे आपल्याला निगेटिव्ह वाक्यांची रचना करता येते.